राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत मित्रांनो आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेलो. महिंद्राची जितो आहे. म्हणजे जितो मित्रांनो तशी पेट्रोल डिझेलमध्ये आहे, पण आता आपल्यासमोर मित्रांनो गाडी आहे ती इलेक्ट्रिकमध्ये. पण जितोचं एक नवीन व्हर्जन आपल्याला म्हणता येईल मित्रांनो, जे की झेव इलेक्ट्रिक टाईप आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. बाकी चाबी वगैरे याची या प्रकारे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. इलेक्ट्रिक गाडीची आहे. बाकी महिंद्राचं लोगो इथं आपल्याला देऊन जाईल या प्रकारे. बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला याचे फीचर्स, मिनिमम डाऊन पेमेंट, एक्सचेंज प्राईस वगैरे, याची टोटल किती रेंज वगैरे आहे, त्यासंगच ही गाडी वगैरे ही किती पेलोड कॅपॅसिटी वगैरे आहे, हाईची घरवेट किती आहे, ग्रॉसवेट किती आहे, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्या चॅनलवरती जर नवीन आलेले असाल मित्रांनो तर आपल्या मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती याच प्रकारचे मराठी कंटेंट वगैरे येता येतील मित्रांनो. पण आता व्हिडिओ करू स्टार्ट वगैरे. सगळ्यात पहिल्यांदा चाबी वगैरे तुम्ही बघून घेतलेली. आता आपण जर बघा गेलो इंजन वगैरेबद्दल, इंजन तर नाही मित्रांनो, पण ज्याची बॅटरी वगैरे दिलेली आहे म्हणजे मोटर टाईप मित्रांनो, ती परमानंट मॅग्नेट टाईप आपल्या मोटर येऊन जाते याच्यामध्ये. बाकीची बॅटरी कॅपॅसिटी वगैरे मित्रांनो 18.4 किलोवॅटची दिलेली मित्रांनो कंपनीद्वारा. बाकीची टोटलची रेंज वगैरे असते मग मित्रांनो ती आपल्याला 150 किलोमीटरची दिलेली आहे कंपनीद्वारा. पण मित्रांनो 150 किलोमीटर चालणार नाही गाडी, म्हणजे 140 वगैरे चाललेली, थोडी कमी चालत असते मित्रांनो. बाकी मित्रांनो आपण जर बघायला गेलो बाबा जसं की BHP वगैरेबद्दल, तर मित्रांनो 30 BHP वगैरे काढते. टॉर्क वगैरे बघायला गेलो मित्रांनो तर आपल्याला 114 न्यूटन टॉर्क काढते मित्रांनो गाडी वगैरे ही. बाकी हिचं जे टर्निंग रेडियस वगैरे मित्रांनो ते आपल्याला 4300 mm मध्ये आहे मित्रांनो. आणि बाकी हिचं जे चार्जिंग पॉईंट वगैरे असते मित्रांनो, म्हणजे चार्जिंग टायमिंग वगैरे मित्रांनो, ते आपल्याला 1 तास किंवा 1 तास 50 मिनिटे जवळपास लागू शकते. त्याची जे टोटल जे लेंथ वगैरे आहे, म्हणजेच की टोटल लांबी वगैरे आपल्या गाडीची ती आपल्याला 3876 mm मध्ये आहे. आपल्या गाडीची रुंदी वगैरे मित्रांनो 1526 mm मध्ये आहे. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे आपल्याला ती आपल्याला 1750 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. त्या सगळंच आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला 25 mm संघ आहे मित्रांनो. आणि याचं जे ग्राउंड केस वगैरे आहे ते आपल्याला 180 mm मध्ये येऊन जाते. बाकी मित्रांनो आपल्या गाडीची आपण जर बघायला गेलो बघा ग्रॅबिलिटी वगैरेबद्दल, म्हणजेच काय आपण साड्यावरती जशी आपण गाडीवर चढवतो आपल्याला कशी पॉवर जास्त पाहिजे असते त्यावेळेस, तर तशी हिच्यामध्ये आपल्याला 32% पॉवर काय दिलेली कंपनीद्वारा. आणि GVW आहे मित्रांनो ते आपल्याला येऊन जाते 1675 kg मध्ये. आणि जे गरवेट वगैरे मित्रांनो ते आपल्याला येऊन जाते 910 kg मध्येच येऊन जाते. त्या सगळंच मित्रांनो याची जी एक्सचेंज प्राइसिंग वगैरे आहे ती आपल्याला 8,608 रुपये एक्सशोरूममध्ये आहे. बाकीची मिनिमम डाऊन पेमेंट आपल्याला 1 लाख रुपये भरावं लागेल. ती काय टेक्निक फीचर्स येऊन जातील, जसं आपण नॉर्मल फीचर्स वगैरेबद्दल पाहायला गेलो तर सगळ्यात पहिले महिंद्राचं समोर इथं जुनं लोगो वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी ग्रिल वगैरे आपल्या ब्लू टाईप येऊन जाईल. इथं पण आपल्या ब्लू टाईप ग्रिल वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी रिफ्लेक्टर वगैरे प्रॉपर येऊन जातील. इथं आपले फॉगलाईट वगैरे येऊन जाते. इथं नंबर प्लेट लावण्यासारखी जागा दिलेली कंपनीद्वारा. बाकी सिंगल वायपर वगैरे दिलेलं आहे. आणि या बाजूला आपले जे हेडलाईट वगैरे दिलेले आहेत यामध्ये आपल्याला एक हेलोजन सेटअप आपले हेडलाईट वगैरे येऊन जाते. बाकी इंडिकेटर्स आपले या बाजूला दिलेले आहेत. आपण जर मित्रांनो टायर्स वगैरेबद्दल आपण बघायला गेलो तर कंपनी याच्यामध्ये एक सीएट कंपनीचे टायर वगैरे देऊन जाते मित्रांनो, ज्याचं टायर साईज 145/12 आहे. सॉरी LT टायर वगैरे म्हणतात मित्रांनो, जे की आपल्याला लाईट ट्रक असतात ना, म्हणजे लाईट ट्रक त्यांच्या हिशोबाचा टायर वगैरे आहे मित्रांनो. आणि समोर आपल्याला डिस्प्ले वगैरे येऊन जातं त्याच्यामध्ये, तर ब्रेकिंग चांगली आहे मित्रांनो. पाठीमागं आपण जर बघायला गेलो तर आपल्याला ड्रम वगैरे येऊन जातात, ते पण ब्रेकिंग चांगली आहे मित्रांनो. बाकी इथं आपल्याला त्याची बॅटरी वगैरे आणि इथून आपण चार्जिंग वगैरे करू शकतो मित्रांनो. बाकी ह्याचा आपला जो वेरियंट आहे जिओ करके आपलं जे जेओ म्हणून याचं नाव वगैरे आहे ते आपल्या इथं जाईल बॅचिंग. बाकी इलेक्ट्रिकची बॅचिंग वगैरे इथं दिली मित्रांनो. चला आता आपण बघूया याच्या अंदर किंवा इंटिरियर वगैरेबद्दल. त्या अगोदर मित्रांनो जी सीटचे कंट्रोल वगैरे ते आपल्या इथं दिलेली ही डंडी बघू शकता तुम्ही. बाकी इथं आपल्याला फक्त याची विंडो कंट्रोल वगैरे दिले आहेत आपल्याला. बाकी खाली आपल्या हेडलाईटचे कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. आता आपण एकदा याची मीटर वगैरे एकदा स्टार्ट करूया. तर या प्रकारे मित्रांनो याचा जो मीटर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल. आणि यामध्ये जसं आपलं फुली डिजिटल मीटर वगैरे येऊन जाते. बाकी याच्यामध्ये जसं की आपलं गाडी किती किलोमीटर चाललेली आहे आणि किती रेंज वगैरे आहे याच्यावर सगळं आपल्याला इथे दिसून जाईल मित्रांनो. त्यासंगच टाईम, ट्रिप बी वगैरे ते पण आपल्या याच्यामध्ये दिसून जाईल. आणि लाईव्ह डिजिटल स्पीड वगैरे आपल्या इथं दिसून जाईल मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या जिओ इलेक्ट्रिकचा मीटर वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी शेअरिंग वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला इथं महिंद्राचा लोगो वगैरे येऊन जाईल मित्रांनो. आणि आपण साईडलाच आपण बघायला गेलो आपल्याला एक गेअर वगैरे दिलेले आहेत, ऑटोमॅटिक टाईप गाडी वगैरे मित्रांनो. तर आपल्याला एक ड्राईव्ह दिलेला आहे. जसं आता इथं नाव तुम्ही बघू शकता प्रेस ब्रेक म्हणून, मी ब्रेक जसा प्रेस केला की आपली गाडी चालू होऊन जाईल. बाकी हे न्यूट्रल वगैरे येऊन जाईल मित्रांनो. आणि या बाजूला रिव्हर्स वगैरे येऊन जाते. बाकी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जर जास्त पॉवर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही याला असं पॉवरमेंट टाकू शकता. पॉवरमेंट टाकल्यानंतर इथं बूस्ट आपल्याला मोड वगैरे नावं लिहून येते, ज्यामध्ये थोडी जास्त आपली पॉवर वगैरे लावते मित्रांनो. हाय स्पीड चालेल जास्त. बाकी मित्रांनो आपली जी इथं बघू शकता हँड वगैरे आपल्याला नॉर्मल येऊन जाते. बाकी ड्रायव्हर संग इथं एक जण बसू शकते मित्रांनो, म्हणजे दोघं जण गाडीमध्ये कम्फर्टेबल बसू शकतात.
आणि खाली आपल्याला चार्जिंग पॉईंट दिलेलं आहे. बाकी खाली स्पेस वगैरे बघू शकता मित्रांनो, चांगला लंबा आणि चांगला स्पेस वगैरे आहे मित्रांनो याच्यामध्ये. बाकी तर आपल्याला एक टाईप सी चार्जिंग पॉईंट दिलेलं आहे कंपनीद्वारा. बाकी तर आपल्याला सामान ठेवण्यासाठी जागा वगैरे दिलेली आहे. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल. बाकी दोन साईड आपल्या हॉर्न वगैरे दिलेले आहेत. आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या रिअर प्रोफाईलबद्दल, म्हणजेच की पाठीमागून एकदा जाऊन बघूया याचे काय काय फीचर्स दिलेले आपल्याला. आणि हो मित्रांनो, ही जी गाडी वगैरे आहे ना, ही तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलपेक्षा पण जास्त महागाची गाडी येऊन जाईल मित्रांनो. म्हणजेच की जिथं पेट्रोल घेण्याचं असाल किंवा डिझेल घेण्याचं असाल त्याच्या सगळ्यात महाग गाडी आपली हीच होऊन जाते. म्हणजेच की 8,06,08 रुपये एक शोरूम वाशिममध्ये आहे. आणि याची मिनिमम डाऊन पेमेंट आपल्याला 1,00,000 रुपये भरावं लागेल. आणि थँक्स फॉर गाद्रे महिंद्रा ज्यांनी आपल्या गाडीचा व्हिडिओ बनवण्यासाठी. जर तुम्हाला ही गाडी बुक करायची असेल किंवा दुसरी कोणती गाडी बघायची असेल तुम्ही यांच्याशी कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. यांचा नंबर वगैरे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो. बाकी तर आपल्याला सेंटरमध्ये महिंद्राचं लोगो करून जाते आणि रेडियम वगैरे आपलं प्रॉपर होऊन जाते मित्रांनो, जी की आपल्या सेफ्टीसाठी चांगली होऊन जातात मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो तर टेललाईट वगैरे जी असते ती आपल्या इथे LED इंडिकेटर्स, रिव्हर्स लाईट वगैरे दिलेली मित्रांनो. 2 पार्किंग सेन्सर दिले कंपनीने आपल्या गाडीमध्ये आणि एक रबर टाईप आपल्याला दिले, असं एक नाही म्हणजे सॉरी दोन इकडून. बाकी याला तुम्ही नाही असं याला अनलॉक वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी या प्रकारे आपल्या गाडीचा जो डाला वगैरे ही आपल्याला मिळून जाईल मित्रांनो, जे की 665 kg पेलोड कॅपॅसिटी आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर फीचर्स वगैरे तसे चांगले दिले कंपनीने. एक इलेक्ट्रिक टाईप आपण बघायला गेलो तर चांगले फीचर्स वगैरे आपण येऊन जातील मित्रांनो याच्यावरती. तुम्हाला याचा रिव्ह्यू करा मराठीमध्ये कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, भेटूया तुमच्याकडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्याला. आपल्या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलमध्ये असेच मराठी व्हिडिओ येणारच आहेत मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.